म्हणून त्यांनी मला रात्री सलाईन लावलीच। माझा हट्ट होता की नको, तुम्ही तुमच्या या मायापोटी मग समाजाला मिळत आलेलं मिळणार नाही। शेवटी हत्यारे आमरण उपोषण हे मराठा समाजाची शक्ती आहे, माझी शक्ती आहे ती, मला तिचा पूर्ण उपयोग करू द्या। तुम्ही माझं ऐका, पण माझं कुणी रात्री नाही ऐकलं, कारण सरकार जास्त आमरण उपोषणाच्या शक्तीला घाबरतं आणि दुसरं त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतं। या दोन गोष्टी घाबरतं, मला करू द्या, पण नाही ऐकलं त्यांनी। तर ठीक आहे, आता त्यांनी सलाईन लावलीच, तर मी पण मात्र आता मीच ठरवलं की काय उपयोग नाही, मग या सलाईनवर पडून राहण्यात काय उपयोग नाही, कारण ही एक प्रकारचं जेवल्यासारखंच असतं। की बेगडीपणाचं आंदोलन किंवा उपोषण किंवा काही असो मी नाही करू शकत, त्यापेक्षा ते नाही केलेलं बरं। या मतावर मी आलेलो, ते नाही केलेलं बरं ना। सलाईन घ्यायची नाही तर पडून राहायचं 10-12 दिवस, 10-12 दिवसात तिकडं मतदारसंघाची तयारी करीन मी, रॅल्याची तयारी करीन मी, सरकारची खुर्ची ज्याच्या जीव आहे त्यांचा ती कशी धोक्यात येईल त्याच्यासाठी काम करेल ना मी। इथं पडून काय करू मग? माझ्या डोक्यात मग असं आलं की हे आपल्याला सलाईन लावत राहणार आहेत, आपण इथं पडत राहणार आहेत, आपण दुपारी उपोषण स्थगित करू, कारण काय उपयोग नाही असं पडून राहण्यात, काही अर्थ नाही, त्याला काही किंमत बी नाही, त्याला त्याने माझ्या समाजाला न्याय बी उपोषणातून मिळणार नाही, मग असल्याच्यातून काय मिळणार? त्यामुळं मी माझ्या मनानंच हा निर्णय घेतला मग की आपण हे स्थगित करू। आपल्या माता मावल्यांच्या ज्यांना मार लागला होता, ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या अंतरवालीचे, त्यांच्या हाताने उपोषण पाणी प्यायचं आणि हे उपोषण स्थगित करायचं, काहीच उपयोग नाही। ते काय बेगडेपणा मला नाही आवडत। उपोषण म्हणजे मी खरं खरं बोलतो मीडियाच्या बांधवाशी, त्या सलाईन घेऊन काही अर्थ बी नाही आणि त्याच्यात मग काही सरकार बी दमछाक त्यांचे नाही होणार, त्यांची दमछाक नाही होणार। उपोषण सुरू नसल्यावर सलाईन लावल्यावर त्यांना माहिती आहे आता काही होत नाही शरीराला, आणि नसली सलाईन लावली की त्यांना माहिती आहे कधी काही होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढवळून निघू शकतो। त्यामुळे आपण आता मग मी त्या मतावर आलो आहे की आपण हे उपोषण स्थगित करायचे आणि पुढच्या कामाला लागायचं। आणि शंभूराजे साहेब बी मीडियातून म्हणले होते की आम्ही 2 महिन्याचा वेळ मागितला होता, तर त्यांना आपण 13 जून ते 13 जुलैपर्यंत वेळ दिला, त्यांना 1 महिन्याचा वेळच पाहिजे होता ना, आता असा पडूनच राहणार होता वेळ, तर 13 जून ते 13 जुलैपर्यंत दिला, 13 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत करून दाखवा म्हणा सगळं। आता तुमचे 2 महिने 13 ऑगस्टला पूर्ण होते, तुम्ही पूर्ण करून दाखवा। आमचं ठरलेलं मराठा आणि कुणबी एकाचे सगळ्यांना प्रमाणपत्र द्या, केसेस सगळ्या मागे घ्या, 3ही गॅजेट लागू करा, सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा। पण मी मात्र उपोषणावर आता ठाम याच्यासाठी नाही की मी आणलं होतं आकारात ही विषय, आता सरकार बी आणलं होतं जेरीस, परंतु शेवटी समाजाचा बी हट्ट इतका भयानक आहे माझ्या पुढं, तर मी काहीच करू शकत नाही दादा। की तुम्ही पाहिजेत, आरक्षण बी पाहिजे, तुम्ही असाल तर मराठा एकजूट राहणारे, राज्यातला एकजूट टिकणारे, तुम्ही नसाल तर मराठ्यांची एकजूट टिकणार नाही। मग हे असं मला हे करून करून त्यांनी रात्री इथं अख्खा मंडप रात्री 12-1 वाजता फुल्ल भरलेला होता आणि त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती की तुम्ही पाहिजे। मग मी लक्षात घेतलं जर आता हे सलाईन लावणारच आहेत, मी इतके आदळआपट करून उपयोग नाही झाला माझा। रात्री काही इतका विरोध केला मी, घाण बोललो, काय उपयोग नाही झाला माझा। शेवटी ते म्हणले आम्हाला तुम्ही पाहिजेत, समाजाला बी पाहिजेत, समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता, तुम्ही असला तर 4 महिने लेट भेटन आरक्षण, पण तुम्ही असल्यावर भेटन, तुम्ही नसलात तर भेटणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे। त्यांनी सलाईन लावलीच, तर मग मी ह्या ठेप्यावर आलो की सलाईन लावून इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही। मग ज्या सत्तेत जीव आहे, खुर्चीत जीव आहे सरकारचा, त्याच्यासाठी आपण तयारीला लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी। आणि दुसरं की इथं पडून राहण्यात काहीच मजा नाही, आपण तयारी तरी करून घेऊ। मग सभा आहेत, कार्यक्रम आहेत, मतदारसंघ निवडणं आहे, कोणाला आणायचं आहे, कोणाला पाडायचं आहे, कोण मराठ्यांच्या विरोधात आमदार बोलत आहेत, कोण खासदार बोलत आहेत, कोणचा मंत्री बोलतो आहे, त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे। म्हणून मग इथं पडून न राहता 1-2 दिवस उपचार घेऊन, 2-4 दिवस काय डॉक्टर म्हणतील ते उपचार घेऊन दुपारून मी हे 12 वाजायच्या आत आमरण उपोषण मी स्थगित करणारे समाजाचा आग्रह का, तर मी सलाईन लावून नाही करू शकत, मी करतो, पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आम्ही लावा म्हणणार नाही, बिना सलाईनचं मग मी 15 मरूस तर करायला तयार।
पण सलाईन लावून करायला मी तयार नाही. ते खोटं बिगडी उपोषण मी नाही करू शकत. समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाईन लावू नका, मी लगेच करायला तयार आहे, ते तसं सुरू ठेवायला तयार. पण सलाईन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलाईन लावून तयार नाही. पाटील साहेब, प्रवीण दरेकर असं म्हणाले की मनोज जरांगे दाढी मिशा काढली तर गणपत पाटलासारखे दिसतील, त्यावर मनोज टीका केली. हे माझं जरा चांगलं होऊन द्या. त्याला सांगतो कोण कसं दिसतं, काय दिसतं, त्याला सगळं सांगतो मी. कोणासारखा दिसतो, काय दिसतो, तो बी कोणासारखा दिसतो, तो नाकाड कसं, तो ते बिगर मिशाचं थुतार कसं, तो बी कसा दिसतो, ते तमाशातल्या मावशीवणी बिगर नाथाच्या मावशी, तो सगळं सांग. थांब मला थोडं नीट होऊन दे. हां, तो काय मागं ठाणे मतदारसंघात 25 वार्ड क्रमांकावर तो कशामुळं प्रेम आहे, तो कोणत्या बँकेत काय, मी तू दमधर माना जरा आता. हां, तू दमधर. तो हे लोक इथे येऊन बसलेले आहेत मायापाशी, तो ह्या मतदारसंघात. मला ते वाचता नाही आलं नीट. तुला शेवटची संधी सांगतो, तू माया नादी लागू नको. शेवटची संधी सांगतो दरेकर, तू माया नादी लागू नको. मला तो काही काढायचा, मी अगदी प्रेमाने म्हणतो. आता कालपासून तो ह्या मतदारसंघातले लोक, तू निवडून तर येतच नाही, तू मागूनच जातो का हवी, तुला मागूनच घालायला लागतं हात दराजात. पण तो हे लोक बसलेले आहेत, तू मला लई तराला लावू नको. मला कोणाच्या आयुष्याचं वाटोळं करायचं नाही. हां, मी अतिमूर्ख माणूस नाही. वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडत नाही, वैयक्तिक राजकारणात पडत नाही, वैयक्तिक समाजकारणात पडत नाही. शहाणा होय, तू शहाणा होत असला तर. पण 13 तारखेच्यानंतर वेळ संपली, सरकारने एक अक्षराने तुमच्याशी संपर्क केला, सरकारने तुम्हाला कोणताही निषेध दिलेला नाही. उपोषणाच्या काळात 13 पासून ते आजपर्यंत. नाही, त्यात मी पडत बी नाही दादा. मी त्यात पडत नाही. मी ओरिजिनली हो, जातवाने कट्टर मराठा आहे, खानदानी मराठा आहे. मी त्यात पडत नाही. बसायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे, मग तिकडे गेले इकडे कम नाही आले, तसलं नाही. माझ्या शक्तीच्या बळावर आणि माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलनं करतो. हां, आणि न मिळणारा न्याय हिसकावून आणतो. जो रूल आहे माझ्या मराठा समाजाचा, क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो असतो. कुठलं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या, आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा. आपल्याला ते जमत नाही. सरळ निघतो मी, सरळ. सगळ्या मंत्र्यांना माहिती, मंत्री का आले नाही तर त्याचं खरं कारण मला जे वाटलं ते सांगतो. एकाला यायला तोंड नाही, सगळे यायचे संपले. सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिलेला. मग जाऊन तिथं करावं काय, आता बोलवं काय. फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं. मग सरकारला कळलं असतं काय कचकासतोय ती. राज्य कशाला म्हणतात, राज्यातला मराठा कशाला म्हणतात, आणि आपण सत्तेत असून काय उपयोग. हे पश्चाताप इतका आला असताना फक्त यांनी मला सलाईन जबरदस्ती लावायला नको होती. आणि निधून पुढं मला करून द्यावं, मी करायला तयार आहे, पण बिना सलाईन लावून मी इथं पडून राहून नाही शकत. कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही, माझं काहीच होत नाही, काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून उपोषण करण्यात. म्हणजे उगाच वेळ काढूपणा आहे मग तो, आणि वेळ वायाला घाल नाही. तेवढ्या वेळेत तर माझा इकडं जवळपास 25% महाराष्ट्राला याडा आणि विधानसभेच्या तयारी. आता दरेकर फरेकर सगळे ओठणीला आणतो मी. आता त्याचं सरशी नागपूर बी आणतो ओठणीला. मग आता त्याला नाहीच गप बसायचं ना, त्याच्या सरशी सगळे ओठणीला आणतो मी. थांब म्हणा, तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून, तुला मागूनच घालायला लागतं का वाबी, पुढून तर येतच नाही तू. तुला मागूनच घालायला लागतं का वाबी. पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना, तो ह्यामुळं त्यांना इतका फटका बसणार आहे. म्हणा बाळा, तू फक्त बघ माझ्या आत. तू फक्त माझ्या बघ. तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं. तू म्हणजे हे 2-3 जण कीड लागलेली, फडणवीस साहेब, हे 2-3 जण भाजपला लागलेली किडी, हे जे 5-7 जण आहेत ना, ही कीड आहे भाजपला लागले. पण तुम्हाला सलाईन रात्री समाजाच्या दबावामुळे लागली का सरकारने जबरदस्ती दिली? सरकारला असं वाजवितो मी, सरकार फारकार. माझा समाज ऐकत नाही. माझा समाज रडायला लागला मोठं मोठे. आणि तुमचं होते का नव्हते मला नव्हतं मध्ये बांधव, कारण मला रात्री जास्तीचं नव्हतं समजत. मला जे वाटतं ते मी खरं बोलतो. मला जास्तीचं समजत नव्हतं. मी फक्त आरडत होतो की मला लावू नका. पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू शकत नव्हतो. सरकार फरकारचे टप्पर बी नाही आपल्याला बळच सलाईन लावायचं. शेवटी समाजाला वाटतं तुम्ही पाहिजेत, तुम्ही असाल तर ते 4 महिने लेट मिळेल तर तुम्ही देता आरक्षण, आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळेल, तुम्ही असल्यावर सरकार बी धोरणाला लागेल, आणि तुम्ही असल्यावर समाज बी एकजूट राहील. नाही तर सगळे सायरा बाहेर होती. त्यामुळे तुम्ही पाहिजे.
लावली मग सलाईन लावून पडून राहून उपयोग नाही हे मला समजतं. काही अर्थ नाही. आज उपोषण स्थगित करताय म्हणजे नाही काय करणार मी असं काय करू मग इथं काहीच काम व्हाय ना इथं. दर निवडणुकीचं व्हाय ना, मतदारसंघाचं व्हाय ना, रॅलीचं व्हाय ना, लोक माझ्याकडे येतात त्यांना बोलणं व्हाय ना माझं. सलाईन लावून काय पडून उपयोग आहे? काय उपयोग नाही त्यात. महिनाभर पडून राहिले तर काय अर्थ.